हो हो त्यावेळेसच नेहा मला खूप इज्जत देत असते, खूप असं रिस्पेक्ट करत असते. मग आहो पण म्हणायचं नेहा आज करायचं. हो येस गुड. तुम्हाला मी किस्से सांगेल जरा. मला आता मेसेज येतात भारी भारी नेहा. मेसेज आले ना मस्त मस्त काही मुलींकडून मला असं बघण्यासारखं होतं असं. पण असंच मुलींना मला करत राहा मेसेज. मला छान वहिनी गँग पण बसली आहे. मग ज्यांना माहिती नाही माझं लग्न झालेलं आहे त्यांना वाटतं मी सिंगल आहे, मग त्या काही खूप मेसेज करतात बघते. कारण नेहा एवढं डेंजर गोंधळ घालते तरी पण मला तिच्यावर चिडता येत नाही, भांडता येत नाही. गोंधळ घालते, मीच लेट करते, मीच उठत नाही, मी करत नाही. वा ही सगळी चिडचिड का चालली तुम्हाला माहिती ना. जेलस होऊन मी काय करणार आहे. की थोबाड नाही हा चेहरा. 3 years anniversaryचा एक मस्त व्हिडिओ बनवणार आहे आणि तो पोस्ट होईल. ब्लॉग घेऊ दे ना जानवी बोलली नको उठून, मला पण नको उठवायला बोलली, मी झोपले. उठायला आवडत नाही म्हटलं. हा कसं काय ब्लॉग थोडा पॉज झालाय कारण मला तुम्हाला एक जबरदस्त गोष्ट सांगायची आहे. ते म्हणजे फर्स्ट एवर सनस्क्रीन इन इंडिया जे आपलं टॅन आणि पोल्युशन पासून प्रोटेक्शन करतं. आणि ऑफकोर्स इट इज बाय ॲक्वालॉजिका. ॲक्वालॉजिकाचं ग्लो प्लस डीबी सनस्क्रीन ही फर्स्ट एवर सनस्क्रीन आहे विथ SPPF म्हणजे सन अँड पोल्युशन प्रोटेक्शन. याच्यामधला अँटी पोल्युशन फॅक्टर जो आहे तो 80% पोल्युटंट पासून आपलं प्रोटेक्शन करतो. आणि जो अँटी पोल्युशन फॅक्टर तुम्हाला मी बोललो की 80% पोल्युटंट पासून आपल्या स्किनचं प्रोटेक्शन करतं, तर हे प्रॉपर क्लिनिकली टेस्टेड आहे आणि त्याचं सर्टिफिकेट पण आहे. याच्या इन्ग्रेडियंट बाबतीत जर आपण बोललो तर व्हिटॅमिन C आहे जे आपल्या स्किनला ग्लोईंग करतं, आणि पपाया एक्स्ट्रॅक्ट्स आहेत जे आपल्या स्किनला मस्त ब्राईटन करतं, ऍज वेल एज SPF 50 आणि PA++++ जे प्रोटेक्शन देतं आपल्याला फ्रॉम टॅन. त्यामुळेच ते आपल्या चेहऱ्यावर एकदम मस्त डीबी ग्लो देतं. सगळं तुम्हाला मिळतंय एकदम लाईट वेट टेक्स्चर मध्ये, कारण जेव्हा आपण ते लावतो फेसवर तेव्हा ते एकदम क्विकली ऍब्झॉर्ब होतं आणि इट इज नॉन कॉमेडोजेनिक. सो फायनली आपण एवढं बोलू शकतो की ॲक्वालॉजिकाचं ग्लो प्लस डीबी सनस्क्रीन हे इंडियाचं फर्स्ट एवर सनस्क्रीन आहे जे आपल्याला अल्टिमेट डिफेन्स प्रोव्हाइड करतं फ्रॉम टॅन अँड पोल्युशन. सो तुम्हाला पण हे बाय करायचं असेल तर लिंक तुम्हाला माहिती आहे कुठे आहे, डिस्क्रिप्शन मध्ये. आणि जर तुम्ही माझा प्रोमो कोड यूज केला आदित्य2025 तर तुम्हाला 20% अजून डिस्काउंट मिळेल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर. थँक्यू. ओहो जय महाराष्ट्र पब्लिक. अरे यार कम ऑन, परत एकदा एनर्जी. 3 2 जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण बऱ्याच गोष्टी आजच्या दिवशी, अरे यार सांगताच येत नाही यार, अरे ब्लॉगची सवयच जाती यार नाही. मला असं म्हणायचं की आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज खूप काही गोष्टी आहेत. आज आप्पांचा बर्थडे आहे आपल्या 10 जून, प्लस आज वटपौर्णिमा पण आलेली आहे. त्यामुळं त्यावेळेसच नेहा मला खूप इज्जत देत असते, खूप असं रिस्पेक्ट करत असते. हो हो तर हे खरं आहे. हे प्लस तिसरी काय सांगायची, हा आपल्या A7 ला आज 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सो किती साऱ्या गोष्टी आज 10 जूनच्या दिवशी झालेल्या आहेत. बट त्यामुळे मी म्हणलं मी ब्लॉग घेतो काही ना काहीतरी मस्त. आज आप्पांच्या बर्थडेचा छोटासा एक कार्यक्रम पण आपण ठेवलेला आहे, तिकडे पण जायचंय. प्लस हे तुम्ही मागच्या वर्षी बघितलेलं का जे नेहा मला असं एवढी रिस्पेक्ट देते ना, मग आहो पण म्हणायचं नेहा आज. हा आहो जाऊ करायचं. कसं हे बघा असं पाय वगैरे धुते यार. ही पद्धत आपल्याला माहिती नाही पण ही कुठे असते पद्धत. मम्मी करायची. हा का, तिचं बघून मी करते आता. अच्छा म्हणजे पाय धुवायचे, मग त्याच्यावरती हळदी कुंकू लावायचं, अक्षरा तुम्हाला ओवाळायचं. ओ येस गुड. तुम्हाला गोड खायला द्यायचं. असं मी विचार करून नाही बोलले, मी असं डायरेक्ट. ओके एवढंच.
गाईज ही पद्धत अजून कुठे कुठे आहे, कारण वटपौर्णिमेच्या फार वेगवेगळ्या पद्धती मला आतापर्यंत समजल्या आहेत. त्यातल्या ह्या 3री-4थी पद्धत ही मला समजते मागच्या 3 वर्षापासून जे नेहा असं करते. मग हा दिवस मला जरा मजा येते. ते असं खूप असं पाय वगैरे धुते मस्तपैकी, जरा मजा येते. हे ब्लॉग कोण काढणार नाही यार, आपलं तर कोणच नाही करत. हो ना, इथे मम्मी पण गेली आहे. हा इथे ठेवायचा का वरती? नाही थांबा, फक्त हे पडलं नाही पाहिजे. येस, अहो या, नाही मी नाही आहो म्हणे, ये. तर गाईज ही पद्धत असते सगळी, तुम्ही बघा पूर्ण. मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं आहे मागच्या वर्षी आपण, मागच्या वर्षी खूप जास्त गेली होती. थोडं ऑड पण वाटतं असं, मजा येते थोडीशी. बाकी काय मी कसं हँडसम झालोय ते पण सांगा जरा. दिवसेंदिवस अजूनच होत चाललंय. तुम्हाला मी किस्से सांगेल जरा. माझ्या हँडसम होण्याचे किस्से. आज मम्मी नाही, मम्मी भजनाला गेली आहे. तेच किस्से का जे मला आता मेसेज येतात भारी भारी नाही. मला असे मेसेज आले ना मस्त मस्त काही मुलींकडून, मग नेहाचं तोंड असं बघण्यासारखं होतं असं. Oh my God. मजा घे. आता मी काय करू, आता मी दिसतोय तसं, तर मी काय करू शकेन ना तुला. सॉरी. तसा तू आधीपासूनच आहे, पण अजून एक्स्ट्रा होतोय. वेलकम. थँक्यू. 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 नाही साखर कुठे यार. अरे एकदम गोड तर करायचं असतं ना. गोड मला. ओ थँक्यू. अजून अजून काय? स्क्रीनशॉट काढेल ना. ओके. वटपौर्णिमा झाली. वटपौर्णिमा इज डन. तो तिचा ती बाहेर जाणार पुजायला, तिने पहिला आता मला पुसले. काय मला ते आठवले, मला ते मेसेज आठवले गाईज. मग मला नेहाचं तोंड आठवतं की कसं होतं छान. पण असंच मुलींना मला करत राहा मेसेज, मला छान वाटतं. तिथे वहिनी गँग पण बसली आहे, बोलतील कसे एवढे भारी भारी मेसेज होते. ते काय, मी हल्ली जरा स्नॅपचॅट यूज करतोय. मग ज्यांना माहिती नाही माझं लग्न झालेलं आहे, त्यांना वाटतं मी सिंगल आहे. व त्या काही लहान लहान मुली मला लहान समजून खूप मेसेज करतात. बघते ते ऍक्च्युली आपल्या इथलेच असतात, कुठले तरी बाहेरचे, आउट ऑफ महाराष्ट्रवाले नाही, आउट ऑफ स्टेटवाले असतात. मग ते मेसेज करतात, मग मी नेहाला दाखवतोय बघ. कधीतरी मी मेसेज दाखवून तिची रिअल रिॲक्शन घेईल तुमच्यासाठी. आता आम्ही जाणार आहे जरा दर्शनाला,
तुम्ही बघत राहा व्लॉग. चला हा चला. काय विषय किती मस्त लॉंग ड्राईव्ह लावले बघा आम्ही जस्ट बिकॉज ऑफ नेहा. वटपौर्णिमेची लॉंग ड्राईव्ह. मला ना नेहा सोबत भांडता येत नाही, मला आत्ताच समजलंय थोड्या वेळा काही सेकंद आधी. कारण नेहा एवढे डेंजर गोंधळ घालते तरी पण मला तिच्यावर चिडता येत नाही, भांडता येत नाही. काहीतरी एक्स्ट्रीम झालं, काही एक्स्ट्रीम झालं तरच मी भांडतो, नाही तर नाहीच भांडतात. मला हसायलाच येतं. ओके नाही गोंधळ घालते, मीच लेट करते, मीच उठत नाही, मीच आवरत नाही लवकर, मीच सकाळपासून बोलते आणि मीच आवरत नाही. वा ही सगळी चिडचिड का चालली तुम्हाला माहिती ना. ती हल्ली थोडी जेलच होते माझ्यावर. मी थोडा भारी दिसतोय, मला असे मेसेज वगैरे येतात वगैरे, त्यामुळे थोडी ती जेलच होते माझ्यावर. ते वहिनी गँगला पण सांगतोय नीट आहे का. खरं ते खरं काय करणार आहे मी, देवाला माहिती आता तू काय करणार आहे. अरे बापरे याला सांगायचं राहिलं. हॅलो कायच 17 जून भांडतोय. नाही झालं माझं भांडण, मी भांडू शकत नाही. बोललो ना नको, भांडायचं काय उपयोगच नाही. हिच्याशी कुठे भांडायचं. लॉजिकल बोलतात लोक, अशा लोकांशी भांडलं पाहिजे. अच्छा हो का. हे असं इलॉजिकल जाऊ दे, ते नव्हतं म्हणत. मी म्हणत होतो की 17 जूनला आम्हाला 3 वर्ष पूर्ण होत होते. म्हणजे कशाला माहितीये का, ज्यावेळेस हे थोबाड नाही एक मिनिट ज्यावेळेस हा चेहरा ज्यावेळेस हा सुंदर चेहरा मी पहिल्यांदा बघितला होता, म्हणजे ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो 17 जून 2022, त्यावेळेस आम्हाला आता 3 वर्ष होत होते. सो माझ्या डोक्यात असं आहे की 17 जूनला मी काहीतरी खूप मस्त व्हिडिओ पोस्ट करणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. एक खूप छान व्हिडिओ पोस्ट होईल, काहीतरी बनवणार आहे आम्ही जाऊन. हा कुठला तुलाच तर बनवायचं आहे. 3 वर्ष 3 इयर्स अॅनिव्हर्सरीचा एक मस्त व्हिडिओ बनवणार आहे आणि तो पोस्ट होईल. आणि नेहाच्या कृपेमुळं बघा कसं कुठे अडकलोय आम्ही. इकडे बर्थडेला जायचंय, तयारी करायची सगळी. मला केक बिक मी सांगितलंय आणि मी सकाळपासून सगळं सांगितलं तर ते पण माझ्या साईडने बोलतील. काहीच जाऊ द्या, तू रिअल मुद्दा सांगत नाहीये, तू तेच असतं तुझं. 17 जूनला भेटू. फार गडबड झाली जरा, त्यामुळं आम्हाला ब्लॉग नाही घेता आला. मला आता इथे केक कट करणार आहे आपण. या ठिकाणी उपस्थित असलेले एव्हरीवन, दोन मिनिटं मला सगळ्यांचा ब्लॉग घेऊ दे ना जाणवी. अरे सगळे गेले, मी तिकडे कॅमेरा केला ते सगळे कोण. हा बोल. अरे जान्हवी बोलली नको उठू, मला पण नको उठवायला बोलली. मी झोपले. हा तुला पण उठवायला घाबरले आणि जान्हवीला पण उठवायला घाबरले. काहीच काल आम्ही रात्री गेलो होतो, आप्पांचा बर्थडे सेलिब्रेट करायला. मग आम्ही उठवलं नाही ना. अँड गाइस दिस इज राजा काका, पप्पांचा एकदम खास दोस्त लहानपणापासून. एकदम उठायला आवडत नाही म्हटलं. हा कसं काय आजी आणि जान्हवी तुम्हाला उठवलं नाही काल. बाय बाय गाईज, बाय बाय नेहा, बाय. हा चला चला.